11 लाखांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने हुपरी पालिकेची सभा गजली. सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप प्रत्यारोप. हुपरी नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत 11 लाखांच्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. विविध विषयांवरील चर्चेदरम्यान सत्ताधारी गटातील सदस्यांमध्येच आरोप प्रत्यारोप रंगल्याने काही काळ सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी बिरदेवनगरमधील एका कॉलनीला यशवंतनगर येथील पाण्याच्या टाकीतून परस्पर पाईपलाईन देण्यासाठी काही सदस्यांनी 11 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपाला उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकांनी तीव्र विरोध करत आरोप फेटाळले. शेंडुरे यांच्या वक्तव्याचा निषेध करणारा ठरावही सभागृहात मांडण्यात आला. नगरसेविका सोनाली जाधव यांनी आपल्या प्रभागातील गटार सफाई, घंटागाडीची अनियमितता, कचरा व्यवस्थापन आणि रखडलेल्या विकास कामांचा प्रश्न उपस्थित करत आरोग्य सभापती संतोष वाळवेकर यांच्या कामकाजावर टीका केली. तसेच बांधकाम अभियंता प्रियंका भाट यांच्याकडे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. सभेच्या शेवटी हुपरी बसस्थानकाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात आल्याबद्दल कृती समितीचे अभिनंदन करणारा ठराव नगरसेवक डॉ. स्वप्नील हुपरीकर यांनी मांडला. सभागृहाने हा ठराव एकमताने मंजूर करत कृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. विशाल क्रांती वृत्त सेवा हुपरी.